मन्ना प्रधान. आपण? मी अरविंद महाजन, महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा मालक. अच्छा अच्छा अच्छा, आलं लक्षात. बसा ना. वेळ नाही आहे, मी कामाचंच तेवढं बोलेन आणि जाईन. त्या दिवशी माझा मुलगा निशांत नाही तिथे नाही आला. तसा वेळ मलाही नाहीये, कारण मला इथनं बाहेर पडल्यानंतर बघा बाजारात जायचंय. दूध, अंडी, ब्रेड, okay. नाही पुढे पण आहे ना, अर्धा किलो तांदूळ आणि तुरीची डाळ. इट्स ओके, मी मुद्द्यावरती येतो. या. ही तुमची जागा विकण्याबाबत काय निर्णय घेतलाय तुम्ही? काहीही निर्णय घेतलेला नाही. याचा अर्थ काय समजायचा श्रीयुत प्रधान? याचा अर्थ एवढाच समजायचा की ही जी जागा आहे गॅरेजची ती माझ्या मालकीची आहे, त्यामुळे ती विकायची किंवा नाही याचा निर्णय मीच घेणार आहे. आणि तो निर्णय मी कधी घेणार आहे याचा निर्णय मीच घेणार आहे. त्यामुळे तो निर्णय कधी घ्यायचा हे मी ठरवलेलं नाहीये. हे बघा श्रीयुत प्रधान, एक गोष्ट लक्षात घ्या, मी इथे का तुमच्याकडे भीक मागायला नाही आलोय. या तुमच्या जागेचे मी दामदुप्पटीने पैसे मोजणार आहे. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा श्रीयुत महाजन, माझ्या गॅरेजसाठी तुम्ही पैसे मोजणार आहात म्हणजे तुम्ही मला भीक घालणार आहात असा त्याचा अर्थ होत नाही. जाऊ द्या ना, ही भीक देणं घेणं राहू द्या. राहू दे. हं? मुद्द्यावरतीच येतो. या. आपण गरजेबद्दल बोलूया. गरज? कोणाची गरज? कसली गरज? नाही मला कसली गरज नाहीये. तुम्हाला कसली गरज नसेल हो, पण तुमच्या मुलाला नातवाला त्यांना कसलीच गरज नाहीये. त्यांचं ते बघून घेतील. ते बघून घेतील. हो. पण उद्या त्यांना जेव्हा कळेल की केवळ तुमचा इगो म्हणून तुम्ही एवढी मोठी लाखाची ऑफर उधळून लावली, त्यावेळेला ते काय करतील? तुमच्यावरती काय फुलं उधळतील की तुमच्यावर आग पाकड करतील? काय करतील? श्रीयुत महाजन, हा, तुम्ही काय आमची कौटुंबिक भांडणं सोडवायला आलेले आहात की आमच्यामध्ये कौटुंबिक भांडणं लावायला आलेले आहात? तुमच्या कौटुंबिक भांडणात मला काही इंटरेस्ट नाही. आय एम लिस्ट बॉदर्ड. तुम्ही भांडा ताडा, एकमेकांचे गळे कापा, मला काही पडलेलं नाहीये. मला इंटरेस्ट आहे तुमच्या जागेमध्ये. ही जागा मला द्याने वाटेल ते घ्या. आणि नाही दिली तर? नाही दिली तर तर मग मला तुझ्या मुलाला त्याचं लाखो रुपयाचं नुकसान कसं झालं हे अगदी तपशीलवार पुराव्यानिशी पटवून द्यावं लागेल. म्हणजे आपली गाडी साम दाम करत करत डायरेक्ट भेदावर येऊन थडकली. आणि भाषा आपण मरून डायरेक्ट अरे तुरेवर येऊन घसरली. अरे 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 महाजन साहेब, अहो मी तुम्हाला सभ्य सुसंस्कृत समजत होतो, पण तुम्ही तर एकदम. बस, मला तुझ्यासारख्या गुंड मावले माणसाकडून संस्कृतीचे धडे शिकायचे नाहीये. तुला ही जागा विकायची की नाही सांग मला. या आपण. मराठी भाषा समजते? मी तुम्हाला असं म्हटलं की या आपण म्हणजे जा आपण. प्रधान, आणि काय मला इथनं निघालो ना की बाजारात जायचं बघा. म्हणजे दूध, अंडी, ब्रेड, त्याच्यानंतर बिस्किट, त्याच्यानंतर अर्धा किलो तुरीची डाळ, नंतर तांदूळ. अरविंद महाजन, किरण, किरण, जेवण झालं तुझं? हो. मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. अरविंद महाजन येऊन गेला. जागेबद्दल फायनल बोलणी करायला आला होता. मग झाली बोलणी? काय बोलणी होणार आहे? तो घोड्यावर बसून आला होता. आपल्याला भिकारी समजत होता. बाबा, त्याच्या समोर आपण भिकारीच. मर्सिडीज गाडीतून फिरणारी माणसं ती, लाखो करोडो रुपयांच्या उलाढाली करणारी माणसं ती, पंचतारांकित संस्कृतीत राहणारी माणसं ती, त्यांच्या समोर आपण भिकारी? काय रे, बोल ना. ठीक आहे, तो आपल्याला दरिद्री समजत असेल
म्हणून आपण पण समजायचं. नाही नाही, आपण स्वतःला महाराजे समजायचं आणि येणाऱ्या संपत्तीवरती लाथ मारायची. नाही मागताय, चला जाओ. किरण, हे हे तू बोलतोयस? हा, काय रे, पैशाला देव कधीपासून मानायला लागलास रे तू? मी पैशाला देव मानत नाही, मी पैशाला देव मानत नाही, पण वाटेल त्या मार्गाने पैसा कमावा असंही मला वाटत नाही. पण जर योग्य व्यवहार करून मला अधिक श्रीमंत होता येत असेल तर ते मला हवं आहे. मग त्यासाठी बापाचा अपमान झाला तरी चालेल. अपमान करून घ्यायची हौस तुला आहे, मला नाही. अच्छा, म्हणजे सगळा दोष काय आहे तो माझा. तो महाजन माजुरड्यासारखा वागून गेला, त्याचं काय नाही. हो, काय झालं? काय कसला आरडाओरडा चाललाय? जरा शांत व्हा. काय शांत काय व्हा? हा, काय शांत व्हा? या तुमच्या चिरंजीवांच्या डोक्यावर जे भूत सवार आहे ना ते उतरवादी. बाबा, इथे भूत सवार आहे ना, ते तुझ्या डोक्यावरती, माझ्या डोक्यावरती नाही. गॅरेजची जागा विकून महाजनला तर 40-50 लाख रुपये मिळत असतील ना, तर ते आम्हाला हवेत, मला, पल्लूला, सगळ्यांना. अच्छा, म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला विलन काय ना तो मी. माझ्यामुळे तुमची स्वप्न धुळीला मिळत आहेत, माझ्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या मौज मध्ये कमी होत आहेत. हो ना? बोल ना, बोल. काय गे, बोल ना तू. काय गे पल्लू, खरं ना हे? खरं? अरे मग मारून टाका मला, मारून टाका, मारून टाका, मारून टाका. म्हणजे एकदा तुम्ही सुद्धा. अरे बाबा, बाबा, अरे बाबा, पल्लू पटकन फोन केला डॉक्टरला. ए बाबा, अरे बाबा, काय झालं? काय आई, आई बाबाला काय झालं? अरे आई, अगं काय करतो काय? ए पल्लू, बघ ना लवकर. अरे आई, काय झालं बाबाला? ए बाबा, 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 अरे बाबा, अरे अरे बाबा. माझीच चूक झाली. मी त्यांना उगाच. जाऊ दे, झालं गेलं, होऊन गेलं. पण तूच जसं हातपाय काढून बसलास तर. सीमा, उतरायला लागलीस तर कसं होईल? शांत हो, शांत हो. आम्ही सगळे आहोत ना तुझ्याकडं. मनाला बरं वाटतं. सगळं ठीक. ही जबाबदार आहे याला. शांत शांत. डॉक्टर काय म्हणाले? बहुतेक पॅरालिसिस. नाही, अरे काहीतरी काय बोलतोस? मन्नाला कसा पॅरालिसिस होईल? छे, शक्य नाही. भाऊजी, तुमच्या तोंडात साखर पडू दे. सीमा, सगळं काही ठीक होईल. डॉक्टर आहेत ना. आणि देवावर विश्वास ठेव, तू सगळं काही ठीक करेल. मन्ना आपला बरा होईल. काळजी करू नको. बोल, कशी आहेस बाळा? भूषण कुठे? भूषणला ताईकडे ठेवून आली. त्याचं आपलं सारखं एकच, आजो कुठे आहे, आजो कुठे आहे. तुम्ही पेशंटला पाहू शकता, पण त्यांना कोणी हात लावू नका, कारण त्यांना विश्रांतीची नितांत गरज आहे. डॉक्टर, काय झालं त्याला? त्यांना माइल्ड पॅरालिसिसचा स्ट्रोक आहे, पण काळजीचं काही कारण नाही. वेळेवर उपचार झाले आहेत. नियमित औषधं आणि व्यायाम यांना काही महिन्यातच ते नॉर्मल होतील. म्हणजे ते नेहमीसारखे हिंडू फिरू शकतील? ऑफकोर्स, व्हाय नॉट. फक्त काही पथ्य पाणी सांभाळावे लागतील, विशेषतः व्यसनांबाबत, अर्थात असल्यासच. थँक्यू डॉक्टर.
शी राईट. येस येस, काळजीचं काहीच कारण नाही. तुम्ही फक्त धीरानं Yeah, घ्या. sure. या, टेक केअर. येस. बरं का किरण, आम्हाला शाळेमध्ये असताना एक संस्कृत श्लोक होता. तो श्लोक असा होता, लाल येत पंचवर्षाणी दशवर्षाणी ताड येत. लाल येत पंचवर्षाणी दशवर्षाणी ताड येत. प्राप्तेषु षोडशे वर्षा पुत्रम मित्रम वदाचरेत. अर्थ कळला? नाही. त्याचा अर्थ असा की जेव्हा आपला मुलगा 5 वर्षाचा होतो तोपर्यंत त्याचे लाड करायचे. एकदा का तो 10 वर्षाचा झाला की त्याला हाणायला सुरुवात करायची. मात्र तो 16 वर्षाचा झाला की त्याला मित्रासारखा वागवायचा. हल्ली घोळ काय झाला माहितीये का? हल्ली तुमचे सगळ्यांचे बाप तुम्हाला मित्रासारखं वागवतात, पण तुम्ही तुमच्या बापाचे बाप व्हायला बघता. आपल्या बापाला काय अक्कल नाही, तो जुनाट विचारांचा आहे असं तुम्हाला अगदी मनापासून वाटत असतं, खरं की नाही? मुलगा म्हणून मी नालायक ठरलो. खूप लवकर मला श्रीमंत व्हायचं होतं. ठीक आहे किरण, जे झालं ते झालं. आता आपण कितीही ओरडलो, काहीही केलं तरी जे घडलं ते सगळं पहिल्यासारखं परत नॉर्मल होणार आहे का? ते सगळं उलट होणार आहे का? नाही ना. मग आपण काय करू शकतो? जास्तीत जास्त आपण पुढच्या वेळेला नीट वागायचं, काळजी घ्यायची, बस. म्हणजे नेमकं काय करायचं? तुझा जन्म व्हायच्या आधीपासून काही वर्ष मी तुझ्या बापाला ओळखतो बरं का. अगदी आमच्या सगळ्यांच्या लहानपणापासून. एक गोष्ट सांगतो राजा तुला, तुझ्या बापाने किती आरडाओरडा केला, किती मोठा आवा आणला, तरी हा आजार पसवणं त्याला जरा जड जाणार आहे. त्यांना किती दाखवलं ना तरी आतून थोडा तो कुठेतरी हल्ला आहे, एवढे निश्चित. हा, हे काय मात्र इतकं सगळं झालं ना तरी या सगळ्यातून तो पूर्णपणे बरा होणार हे नक्की. त्याच्यासमोर जायची माझी हिंमतच होत नाही. काय माहितीये का, तू उगाच असं धरून चाललायस की हे जे काय घडलं ना ते सगळं तुझ्यामुळे घडलं. अजिबात नाहीये रे असं. जे काय घडलं त्याच्यामध्ये तुझी चूक नाही. तुझ्या बापाचा स्वभाव सुद्धा त्याला तितकाच कारणीभूत आहे. तेव्हा तू उगाच स्वतःला बोल लावून घेऊ नकोस, स्वतःकडे दोष उडून घेऊ नकोस, कळलं? आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. ते तू करू शकतोस. खर तर तेच तू करायचं आहे, कळलं? नुसती मान डोलवू नकोस, कृती पाहिजे मला, कृती. काय करशील तू आता? उठ उठ आणि गॅरेजला जा. मी बघतो तुझ्या बापाकडे, म्हणजे त्याच्या समोर बसतो मी. अरे उठ उठ, लोकांच्या गाड्या बिघडल्या असतील, रस्त्यात गाड्या बंद पडल्या असतील, रस्ता ब्लॉक झाला असेल, कोण बघणार सगळं? चल 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 लवकर चल. येतो. जा जा जा.
बंटी तू? अरे नाही, इकडनं जरा चाललो होतो, म्हटलं तुला येऊन भेटू. हॉस्पिटलमधून येतोयस? हो. तुला कळलं? नक्की काय झालं रे मंदा काकाला? पॅरालिसिस. भगवत नाही रे त्याची अवस्था. तू जाणार आहेस त्याला भेटायला? खूप इच्छा आहे रे, पण या परिस्थितीत सुद्धा तो माझ्यावर उखडून पडेल. काय भरोसा नाही त्याचा. बरं, काही मदत लागली तर सांग मला. हो, कळवीन मी. आणि आपल्या गॅरेजमध्ये सुद्धा काय प्रॉब्लेम असेल तर सांगा. इकडच्या पोरांना आपण सॉलिड टॅकल करू शकू. आणि महत्वाचं, पैशाची काही गरज लागली तसं. नाही, तशी पैशाची गरज नाही आहे. एक काम कर, ए नाही, राहू दे रे. हे ठेव ठेव, मी सांगतो तुला. 10,000 आहेत आता. जास्त लागले तर परत देईन तुला. इमर्जन्सी लागते, कधी लागू शकते. आणि नाहीतर परत द्या आपल्याला, आपण आहोत इथेच. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे तू पैसे दिलेस म्हणून नाही रे, मला तू खूप धीर दिलास. अरे थँक्यू वेंक्यू छोड यार. कधी रात्री अपरात्री काही गरज लागली तर मला सांग. आपल्याला ताबडतोब फोन कर, आपण हजर होणार. येऊ? बाय बाय. टेक केअर. या.